आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वासाचा ठराव मंजूर झाला, पण नवी मुंबईकरांचा मात्र त्याला निषेध आहे। पण त्याच वेळी आयुक्तांच्या विरोधातल्या लोकांनी मात्र याचा आनंद व्यक्त केलाय। एकीकडे सभागृहात मुंढे विरोधकांनी गो बॅकच्या घोषणा केल्या, त्यांना गो बॅकचे फलक दाखवले, तर दुसरीकडे विरोधकांनीच त्यांच्यावरचा ठराव जो आहे तो मंजूर झाल्यानंतर जल्लोष देखील व्यक्त केलाय। सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील दोन्ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। विरोधकांनी मुंडेन यांचा जो ठराव आहे तो मंजूर झाल्यानंतर एकच जल्लोष व्यक्त केलेला आहे। तर मी नियमानुसारच कामं केली, त्यामुळे विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय। मी कोणत्याही पदाधिकाऱ्यांना अपमानित केलेलं नाही, कोणत्याही नगरसेवकाला अपमानित केलेलं नाही। त्यांचा जो ड्यू रिस्पेक्ट आहे त्याप्रमाणेच आपण प्रोटोकॉल प्रमाणेच कामं केलेले आहेत, त्याच्यामुळे ह्या महिन्याला कोणताही तथ्यांश नाही। दुसरं त्यांचं जे म्हणणं होतं की मी त्यांना भेटत नाही, तर त्यांची अशी मागणी होती की त्यांना एक स्पेशल वेळ द्यावा। तसा वेळ मी 2 महिन्यापूर्वीपासूनच दिलेला आहे। दर बुधवारी त्यांना 1 तास वेळ दिला। या 2 महिन्यामध्ये मला कोणताही एकही नगरसेवक त्या वेळेत भेटायला आलेला नाही आहे। त्याचबरोबर जे पदाधिकारी सर्व आहेत त्यांना ज्या ज्या वेळेस वेळ पाहिजे शक्य होतं त्यावेळेस मी दिलेला आहे। 4 ते 5 मिनिटे भेटू शकतात। अनेक पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना मी भेटलेलो आहे, त्याच्यामुळे त्यांना वेळ देत नाही किंवा त्यांना रिस्पेक्ट देत नाही असं म्हणणं चुकीचं आहे, तथ्यांना धरून नाही। कामं अडवले का तर नाही, विकास कामं होत आहेत। काही कामं जे जीबीचे अधिकारी सँक्शनसाठी 3-3 महिन्यापासून पडून आहे, त्याची किंमत जवळजवळ 100 कोटीच्या पुढे आहे। आणि झोनल ऑफिसर स्तरावर डिसेंट्रलाइज मी पॉवर केला, त्याच्यामुळे तिथेही कामं सँक्शन आहेत, कामं चालू आहेत। त्याच्यामुळं हे म्हणणं की कामं अडवली आहेत, विकास काम अडलं आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। याला फॅक्ट बेस्ड नाही। मी कामं नाही आधी सगळ्यांना माहिती त्यांच्यासमोर आहे, त्यांनाही माहिती। प्रॉपर्टी टॅक्समध्ये रेव्हेन्यू लॉस खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। लँड अंडर कन्स्ट्रक्शनचे जे बिल आहे ते दिलीच गेलेली नव्हती, त्याची अमाऊंट जवळजवळ 681 कोटीच्या आसपास आहे। प्रॉपर्टी टॅक्सचा आरईएस जे 161 कोटीच्या आसपास दाखवल्या गेलेल्या बजेटमध्ये मला प्रेझेंटेशन आहे, ती अमाऊंट जवळ 900 कोटीपेक्षा जास्त आहे, जी रेव्हेन्यू लॉस आपल्याला आहे। आणि ते माझा पहिला पोस्ट स्टँड आहे, आजही तोच आहे।